तर पावसानं जोर धरल्यानंतर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील धबधबे पर्यटकांना आकर्षित करू लागले। पुणे, ठाणे आणि अहिल्यानगर या 3 जिल्ह्यांच्या सीमेवरून काळू नदीवरील धबधबा प्रवाहित झाला। तब्बल 200 ते 250 फूट उंचावरून कोसळणारा हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत सापोडे यांनी। सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सरहद्दीवरती असलेला काळू धबधबा प्रवाहित झालेला आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता। तब्बल 200 ते 250 फूट उंचीवरनं वाहणारा हा काळू धबधबा मन प्रसन्न करून टाकतात। मोठ्या प्रमाणात दाट धुके दाटून येत आहे, हिरवागार निसर्ग भरलेला आहे आणि प्रचंड असा सोसाट्याचा वारा या परिसरात आपल्याला वाहताना पाहायला मिळतो। या ठिकाणचं निसर्ग वैभव भरला असून या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्रातीलच नाही तर महाराष्ट्राबाहेरील पर्यटक हे शेकडो किलोमीटरचा प्रवास करत या ठिकाणच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी या काळू धबधब्याच्या परिसरात आलेले आपल्याला पाहायला मिळते। मात्र येथील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेताना पर्यटकांनी स्वतःच्या जीवाची काळजी घेऊन सुरक्षित पर्यटनाचाच आनंद घ्यावा असं सुद्धा आवाहन प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे। हेमंत सापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे।